नमस्कार, मी प्रज्ञा तेली माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत करते। आज मी तुम्हाला ओरिओ बिस्किटचं केक करून दाखवणार आहे। त्यासाठी लागणारं साहित्य दाखवते। हे बघा, ओरिओ बिस्किटं घेतली आहेत, दूध, रवा आणि इनो घेतलाय, बस एवढं साहित्य। आता यातली ना क्रीम काढून घ्यायची। हे बघा, ही क्रीम काढून घ्यायची। आणि सगळं बिस्किटांची क्रीम काढून घ्यायची। आणि अशा प्रकारे सगळ्या बिस्किटांची मी क्रीम काढून घेते। हे बघा, आता ही तोडायची बिस्किट मिक्सरला बारीक करून घ्यायची। हे बघा, पूर्ण पावडर करून घ्यायची बिस्किटांची। आता हे मी हे करते, तुकडे करून याची पावडर करून घेते। हे बघा, हे बारीक करून घेतलं। हे बघा, आता हा आम्ही 2 चमचे रवा टाकणार आहे, जास्त नाही टाकणार आहे, फक्त तो फुलण्यासाठी। हे बघा, 2 चमचे रवा टाकणार आहे आणि मिक्स करून घेते। रवा ऑप्शनल आहे, रवा नाही टाकला तरी चालेल, पाहिजे असं काय नाही। हे बघा, रवा मिक्स करून घेतला। आता मी त्याला लागेल तसं दूध टाकायचं, जास्त टाकायचं नाही। बघा, थोडं थोडं दूध टाकायचं। हे बघा, हे बघा, हे मिश्रण आहे ना 10 मिनिटासाठी असंच ठेवायचं। कारण त्यात मी रवा टाकलाय ना, म्हणून 10 मिनिटं ठेवून द्यायचं, म्हणजे तो रवा फुगला पाहिजे। हे बघा, 10 मिनिटासाठी हे झाकून ठेवायचं। 10 मिनिटं झालेली आहेत। हे बघा, आता ना इनोचं एक पॅकेट घेतलंय, इनो टाकायचा, पूर्ण एक पॅकेट टाकणार आहे। आणि त्याच्यात थोडंसं दूध टाकणार आहे। हे बघा, आणि ते चांगलं मिक्स करून द्यायचं, फास्ट करायची कृती। हे बघा, चांगलं फास्ट ढवळून घ्यायचं। हे बघा, चांगलं ढवळून घेतलं। हे बघा, एकाच डायरेक्शन मध्ये ढवळायचं। हे बघा, आता काय करायचं, ह्याला मी तेल किंवा तूप लावून घ्यायचं। मी तेल लावलं का माझी मुलं खात नाही तूप,
आवडत नाही त्याला तुपाचा वास. ह्याच्यात मी आता ह्या प्लेटमध्ये काढून घेते. हे बघा, इथून ती फास्ट करायची हा. इथे हे बघा, टाईम करायचा, आतली वाफ काढून टाकायची. प्लेट करायला ठेवलेला मी ती कढई, आणि त्याच्यामध्ये हे असं भांडं ठेवणार आहे. हे बघा, खाली मी इथं शेगडीचं स्टँड ठेवलं. माझ्याकडे गोड रिंग नाही आहे म्हणून शेगडीचं ते साईडचं स्टँड असतं ते ठेवलं. आणि आता हा तवा आहे ना त्याच्यावर उकळी ठेवणार आहे. गॅस मिडियम ठेवायचं, मी बारीक ठेवलं आहे गॅस. आणि ते 40 मिनटं तरी ठेवायचं. हे बघा, 40 मिनटं ठेवणार आहे. आणि 40 मिनटांनी आता आपण भेटी चेक करते. 40 मिनटं झालेली आहे. मी गॅस बंद केला आणि ठेवलेला. हे बघा, आता मी चेक करते. हे बघा, खाली पण ते व्यवस्थित चांगलं आलं आहे, कुठे त्याला चिपकलं नाही, म्हणजे आपलं केक तयार झालेलं आहे. आता मी ना हे मिश्रण आहे, हा केक आहे ना काढून घेते आणि टपत ठेवलं आहे. पाण्यामध्ये भांडं आहे ना असं ठेवायचं. हे बघा, ही क्रीमला विरघळून घ्यायच्या. हे बघा, हे बघा, हे बघा, अशी विरघळून घ्यायची क्रीम. याच्या साईड आहेत ना ते जरा मोकळा करून घेते. हे बघा, याची साईड मोकळा करून घेते, हातानेच घेते. हे बघा, हे बघा, आणि आता काढून घेते. हे बघा, मस्त स्पॉन्जी झालाय. आता याच्या आधी ना सजावट करून घेते. जे बघा क्रीम झाली आहे. क्रीम आपण सगळीकडे थोडी थोडी पसरून घेऊया. हे बघा, हे बघा, कट करून दाखवते. हे बघा, बघा किती स्पॉन्जी झालाय. जळून दाखवते. हे बघा, हे बघा, आणि किती आम्ही डेकोरेट केलं ते बघा. कापायच्या अगोदर माझा व्हिडिओ चालू करायचा राहिलेला, मग कापला आणि लक्ष झालं तर ते व्हिडिओ चालू नाही केला आहे. हे बघा, हे जे डेकोरेट केलं आहे. हे बघा किती स्पॉन्जी झालं आहे तो बघा. हे बघा, अजून एक पीस काढून दाखवते. हे बघा, हे बघा, ही 2 चमचे रवा टाकलेला. रवा ऑप्शनल आहे, नाही टाकला तरी चालेल, पण किती बघा मस्त गळला आहे. सेम तुम्ही जास्त जास्त करून बघा. केलेला हा केक तुम्हाला कसा वाटला कमेंट करून सांगा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करा. अशाच नवीन रेसिपी तुमच्यासमोर मी घेऊन येत राहीन. आणि प्लीज मला सपोर्ट करा आणि सेम अशा प्रकारे केक करून बघा. छान होतो केक. चला तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रेसिपी घेऊन.